पुढची बातमी आहे ती युद्धांच्या सध्या सुरू असलेल्या झळांच्या संदर्भातली। आखातातलं युद्ध हे भारतामध्ये अनेक ठिकाणी हळूहळू का होईना पण इंधनाचा तुटवडा जाणवण्या इतपत समोर येत आहे। नागरिकांची यामुळे वणवण सुरू झाली आहे। सोलापुरात गॅस भरण्याच्यासाठी रिक्षा चालकांच्या रांगा लागल्यात। वाशिमच्या कामर गावामध्ये सिलेंडर मिळवण्याच्यासाठी नागरिकांचे हाल सुरू झाले आहेत। तर नागपुरात पेट्रोल पंपावर इंधन भरून घेण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली आहे। या तीनही बातम्यांमधली दिसत असलेली दृश्य ही प्रातिनिधिक आहेत, कारण अशाच प्रकारची स्थिती सध्या राज्यभरामध्ये अनेक ठिकाणी अनुभवायला येते। सोलापूर, वाशिम, नागपूर इथली ही प्रातिनिधिक दृश्य आहेत। दरम्यान आमचे नागपूरचे प्रतिनिधी तेजस यांनी घेतलेला आढावा आपण पाहणार आहोत। अति देशात युद्धजन्य परिस्थितीमुळे कच्च्या तेलाचे भाव जे आहे ते वरधरले आणि याचाच परिणाम जर बघितले असेल तर नागरिकांना सुद्धा याचीच भीती आणि पेट्रोल पंपवर जे आहे ते चक्क आता गर्दी पाहायला मिळत आहे। नागपुरातील गणेशपेठ परिसरात जर बघितलं असेल तर मोठ्या प्रमाणात जे आहे ते वाहन चालक आलेले आहे। एकूणच जर बघितलं असेल तर युद्धजन्य परिस्थिती आणि आकाशात भिडलेले संपूर्ण तेलाचे भाव यालाच जे आहे ते भीती संपूर्ण जे आहे ते गाडी चालकांची होत आहे। आपण बघू शकता की सकाळपासून या ठिकाणी गर्दी पाहायला मिळते। आपल्यासोबत एक चालक आहे, त्यांच्यासोबत संवाद साधण्याचा प्रयत्न करू। काय पेट्रोल भरायला आलात आपण, काय सांगाल? सर अभी ये युद्ध चालू है, बोलते उसके कारण पेट्रोल नहीं मिलने वाला करके हम लोग पेट्रोल भर रहे हैं। अभी कब तक चालू रहता है कब तक नहीं। अच्छा, भाव क्या है अभी पेट्रोल का? पेट्रोल का भाव तो अभी बढ़ा है ना सर, एक 104 रुपये कुछ है। आज कितना पेट्रोल भरे आपने? आज 220 का। आपण बघू शकता की इथे ज्या परिस्थिती जर बघितलं असेल तर युद्धजन्य परिस्थितीच्या भीती जी आहे ते सामान्य नागरिकांना आहे आणि या ठिकाणी जर बघितलं असेल तर मोठ्या प्रमाणात जे आहे ते दुचाकी चालक असेल, त्यासोबत जर बघितलं फोर व्हीलरवाले त्यांची गर्दी पाहायला मिळत आहे। सकाळपासूनच ज्या या ठिकाणी जे आहे ते गर्दी पाहायला मिळत आहे। एकूणच बघितलं असेल त्या संपूर्ण परिसरात जे आहे गाड्यांची रांगच रांग पाहायला मिळत आहे। इथं सिक्युरिटी गार्ड असेल, सुरक्षा रक्षक सुद्धा या ठिकाणी लावण्यात आले आणि संपूर्ण वाहन चालकाला जे शिस्त पद्धतीने ते गाड्या लावण्यास सुद्धा सांगण्यात येत आहे। एकूणच जर बघितलं असेल तर हा गणेशपेठ परिसर आहे। यासमोर ज्या बसस्थानक आहे आणि यासमोर जर बघितलं असेल तर नागरिकांनी सुद्धा इथं गर्दी केल्याचे चित्र सध्या घडीला पाहायला मिळतं। त्यामुळे ग्रामीण भागात आणि शहरी भागात अशाच प्रकारची गर्दी सध्या घडीला नागपूरच्या पेट्रोल पंपवर पाहायला मिळत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन मंगेश मोहितेसह तेजस मोतुरे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर।